2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106। माननीय अध्यक्ष महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 मांडण्याची मला सभागृहाने अनुमती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहाने एकमताने महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 आपण मंजूर केला होता आणि या मंजूर केल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे माननीय राष्ट्रपतींच्या परवानगी करता हा आपला अध्यादेश आपला अधिनियम पाठवला होता। एक अतिशय मला असं वाटतं क्रांतिकारी अशा प्रकारचा अधिनियम आपण तयार केला होता, ज्याच्यामध्ये लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण लोकायुक्तांचं एक त्या ठिकाणी एक लोकायुक्त आणि त्याच्यात एक अध्यक्ष 4 सदस्य अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था केली होती आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यालाही आपण लोकायुक्ताच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय हा या कायद्यामध्ये घेतला होता आणि अशा प्रकारचा कायदा आपण पाठवल्यानंतर त्या कायद्याला आता माननीय राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे। पण ती मान्यता देताना त्यांनी 2-3 गोष्टी आपल्याला पॉइंट आउट केल्या आहेत आणि त्या सुधारणा करून तुम्ही त्याला मान्यता द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सुधारणा छोट्याशा आहेत। त्यातली पहिली सुधारणा जी आहे ती अपॉइंटेड डेटच्या संदर्भात, म्हणजे कायदा केव्हा अस्तित्वात येईल, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की या वेगवेगळ्या अपॉइंटेड डेट असू शकतील, कारण आपण कायदा अस्तित्वात आणला त्या दिवशी जुना कायदा संपेल आणि मग परिस्थिती अशी होईल की जुन्या कायद्याचे जे लोकायुक्त आहेत त्यांचा पदावधी संपलाय, नवीन कायदा अस्तित्वात आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे सिलेक्शन प्रोसेस झालेली नाही म्हणून लोकायुक्त नाही। आणि म्हणून त्यांनी आपल्याला सूचना केलेली आहे की हा कायद्याची अपॉइंटेड डेट जी आहे ती आणायच्या आधी तुम्ही पहिल्यांदा या कायद्याच्या अनुसार लोकायुक्त सिलेक्शन जे आहे त्या सिलेक्शनची अपॉइंटेड डेट घोषित करा, त्यानुसार लोकायुक्ताचं सिलेक्शन करा आणि मग त्याच्यानंतर कायदा अस्तित्वात आणा, जेणेकरून लॅग होणार नाही आणि त्या ठिकाणी लोकायुक्त संस्था अस्तित्वात आहे पण त्याच्यावर कोणीच व्यक्ती नाही अशी परिस्थिती होणार नाही। म्हणून अनुषंगिक एवढाच बदल आपण करतोय की अपॉइंटेड डेट हे 2 वेळा होतील। पहिलं सिलेक्शन प्रोसेस होईल आणि सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर ही संस्था अस्तित्वात येईल, अशा प्रकारचा एक बदल आपण त्या ठिकाणी करतोय। दुसरा बदल जो आहे तो अनुषंगिक एवढाच आहे की आपण जेव्हा कायदा केला तेव्हा केंद्रीय कायदे झाले नव्हते, त्यावेळेस आपल्या कायद्यामध्ये जुन्या केंद्रीय कायद्यांचा उल्लेख आहे, म्हणजे आपण IPCचा उल्लेख केलाय। आता IPC अस्तित्वात नाहीये, आता IPCच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता आहे किंवा त्या ठिकाणी CRPCच्या ऐवजी आता न्याय प्रक्रिया संहिता आहे। तर तेवढ्याच नावातला बदल, कारण ती आता कायदे अस्तित्वात नाही, त्यामुळे ते जे 3 कायदे आहेत त्या 3 कायद्याच्या नवीन स्वरूपात आपल्या याच्यात आपण तो बदल करतोय। आणि तिसरा एक जो बदल त्यांनी सांगितला तो एवढाच आहे की आपल्याकडे ज्या संस्था केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आल्या आहेत, तर एक कन्फ्युजन होतं की त्याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर रेरा आहे। आता रेरा हा केंद्रीय कायद्यात आलेला प्राधिकरण आहे, पण रेरावरची अपॉइंटमेंट ही महाराष्ट्र सरकार करते, त्यामुळे एक कन्फ्युजन असं होतं की रेरा हे लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत येईल किंवा नाही, आणि म्हणून हे कन्फ्युजन आपण दूर करतोय आणि केंद्राने केलेल्या कायद्यातल्याही एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने जर अधिकारी अपॉइंट केला असेल तर तो लोकायुक्ताच्या अखत्यारीत येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील। अशा प्रकारचे केवळ 3 या येतील, सगळे येतील। म्हणजे आपण कुठल्याही केंद्रीय कायद्यात जिथे अपॉइंटमेंट करायचे अधिकार राज्याला आहेत ते सगळे आता लोकायुक्ताच्या अखत्यारीत येतील। अशा प्रकारचे अगदी छोटे 3 अनुषंगिक बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्याकरता राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे। आता पुन्हा राष्ट्रपतींकडे जाण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून हे 3 छोटे बदल या ठिकाणी आपण आणलेले आहेत। प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती आहे काय? प्रश्न असा आहे की 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला।
महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. संमत करणे. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106. महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. द्या. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. नाही, आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक काहीच नाही त्याच्यामध्ये. विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, काहीच नाही. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.